दिल्लीतील स्फोट हा दहशतवादी हल्लाच असल्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे। केंद्राकडून पहिल्यांदाच दहशतवादी हल्ला असा उल्लेख झालेला आहे। या हल्ल्यामागील सर्व शक्यता तपासून बघणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी सांगितलंय। यानंतर आता वेगाने तपास सुरू असून काल पंतप्रधान मोदींनी आढावा घेतलाय। यानंतर संध्याकाळी झालेल्या बैठकीनंतर हा दहशतवादी हल्लाच असल्याची घोषणा केंद्राने केली आहे। त्यामुळे पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान विरोधात सुरू असलेलं ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरू होणार का आणि पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी भारत कोणती कठोर पावलं उचलणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। The cabinet expressed its profound grief over the loss of lives in the terrorist incident involving a car explosion near the Red Fort in Delhi on the evening of 10th November 2025. The cabinet observed 2-minute silence in honor of the innocent lives lost. The cabinet unequivocally condemns this dastardly and cowardly act that has led to the loss of innocent lives. The cabinet reiterates India's unwavering commitment to a policy of zero tolerance towards terrorism in all its forms and manifestations. तर फरीदाबाद जैश मॉड्यूलमध्ये जिच्याकडे मोठ्या प्रमाणात स्फोटकं सापडली त्या डॉक्टर शाहीनचं कानपूर कनेक्शन समोर आलंय। कानपूरमध्ये शाहूजी विद्यापीठामध्ये तिने शिक्षण पूर्ण केलं, मात्र पुढे वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर डॉक्टर शाहीनचे जैशशी संबंध असल्याचे उघड झाले। शाहीनचे कानपूरमध्ये काही फोटो व्हायरल होत आहेत। शाहीन नेहमी सर्वसामान्य महिलेसारखीच राहायची, मात्र तिच्या महत्त्वाकांक्षा खूप मोठ्या होत्या असं तिचा घटस्फोटित पतीने म्हटलंय। शाहीनचा विवाह डॉक्टर जफर हयात नावाच्या नेत्ररोग तज्ञाशी झालेला होता। तिला 2 मुलंही आहेत। ती मुलंही आता सज्ञान झाली आहेत। फरीदाबादच्या अल फलाह विद्यापीठामध्ये कसून चौकशी करण्यात येते। अल फलाह विद्यापीठातल्या 70 जणांची कसून चौकशी झाली आहे। अल फलाह विद्यापीठातल्या 6 जणांना ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरू आहे। अटक झालेल्यांशी कोणताही संबंध नसल्याचं विद्यापीठाचं स्पष्टीकरण आलंय। लाल किल्ला स्फोटाचा तपास करणाऱ्या यंत्रणांच्या हाती मोठा सुगावा लागलाय। स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे केवळ एकच I-20 कार नव्हती, तर लाल रंगाच्या इकोस्पोर्ट कारचाही दिल्ली पोलिसांनी माग काढलाय। गेल्या 2 दिवसांपासून पोलीस या कारचा दिल्ली आणि आसपासच्या परिसरामध्ये शोध घेत आहेत। अखेरीस ही कार फरीदाबाद येथल्या खंदावली गावातील एका फार्म हाऊसमध्ये आढळलेली आहे। DL10CK0558 या क्रमांकाची लाल रंगाची ही गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली असून तज्ञांकडून त्या संशयित गाडीचा कोपरा तपासला जातोय। याही गाडीमधून दहशतवादी डॉक्टरांनी स्फोटकं नेल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे। दिल्लीमधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्रामध्ये अलर्ट जारी करण्यात आलाय। त्यानंतर राज्यातील ATS पथकाकडून ठिकठिकाणी छापेमारी केली जाते। दिल्ली स्फोटांचे धागेदोरे महाराष्ट्रात असण्याच्या संशयावरून शोध मोहीम राबवली जाते। दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या 4 दहशतवादी डॉक्टरांचे महाराष्ट्रामध्ये काही संबंध आहेत का, ते महाराष्ट्रात आले होते का, याचा देखील शोध सुरू आहे। महाराष्ट्रामधली अनेक शहरं आणि गावांमध्ये ATSची शोध मोहीम सुरू आहे। नाशिकमधील चांदवडचे माजी आमदार शिरीष कोतवाल आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत आज नाशिकमध्ये पक्षप्रवेश पार पडतील। शिरीष कोतवाल यांच्या प्रवेशामुळे नाशिक जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला खिंडार पडणार आहे। काँग्रेसचे नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून शिरीष कोतवाल यांच्यावर जबाबदारी होती। नवी मुंबईमधल्या पुरुषांची मक्तेदारी संपुष्टात आणणार, घराणेशाहीतील व्यक्तीला महापौर बनवण्यास माझा विरोध असल्याचं म्हणत भाजपच्या आमदार मंदा म्हात्रेंचं नाव न घेता गणेश नाईक यांना टोला। नवी मुंबई महापालिकेचे महापौर महिला बनवणार, तीही सर्वसामान्य घरातील, असं मंदा म्हात्रेंनी म्हटलंय। आता 56 इंचाची छाती माझी फुलणार आहे। त्याचं कारण असं आहे की 56 नगरसेविका माझ्या दिमतीला मिळणार आणि कदाचित आरक्षण आलं तर महापौर महिला झालं तर आणखी नव्या मुंबईमध्ये महिला राज हे आल्याशिवाय राहणार नाही। पुरुषांची जी मक्तेदारी जी गेली 30 वर्ष होती, महापौर झाले तरी इथे पुरुषच निर्णय घ्यायचे, ती सगळी मक्तेदारी सध्या तर मी मोडीत काढलेली आहे। जवळजवळ 25 वर्ष झाली मी मोडलेली आहे। पण अजून जर या 56 महिला जर माझ्याबरोबर आल्या आणि महापौर, तर नवी मुंबईमध्ये पुरुषांची संपूर्ण मक्तेदारी ही मी तोडून काढल्याशिवाय राहणार नाही।
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज मुंबईमधल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे। मुंबई महापालिका निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी शिंदेंनी बैठक बोलावली आहे। आज संध्याकाळी 6 वाजता मुक्तगिरी बंगल्यावर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। पालघर जिल्ह्यामधल्या नगर परिषदा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीसोबत येण्याचा प्रस्ताव बहुजन विकास आघाडीला देण्यात आला असून त्यावर सकारात्मक चर्चा झाल्याचं हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलंय। पालघर जिल्ह्यामधल्या नगर परिषद जिल्हा परिषदमध्ये बहुजन विकास आघाडी छोट्या भावाची भूमिका निभावेल, मात्र वसई विरार महापालिकेमध्ये बहुजन विकास आघाडी ही मोठा भाऊ असेल। वसई विरार महापालिकेमध्ये सुद्धा महाविकास आघाडी आणि मनसेसोबत युतीची चर्चा सुरू असल्याचं हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलंय। बातमी आहे तळ कोकणातून। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधीच कोकणामध्ये राजकीय फटाके वाजण्यास सुरुवात झाली आहे। सिंधुदुर्गामधल्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र येणार असल्याचं म्हटलं जात होतं। उद्धव ठाकरेंनी मात्र या चर्चेवरच तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। भाजपला शह देण्यासाठी नगरपंचायत निवडणुकीसाठी शहर विकास आघाडी म्हणून निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव स्थानिक नेते ठाकरेंपुढे घेऊन गेले आणि उद्धव ठाकरेंनी तत्काळ त्याला केराची टोपली दाखवली आहे आणि त्यामुळे कणकवलीमध्ये नव्या स्थानिक समीकरणाची चर्चा ही केवळ चर्चेपुरतीच मर्यादित राहिली आहे। तमिळनाडूमधल्या नमक्कल सालेम रोडवरील धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। कारच्या बाजूला असलेल्या आरशामध्ये साप आढळलाय। कार चालवताना चालकाला हा साप दिसला। यानंतर घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय। राजस्थानच्या जैसलमेरमध्ये वाळवंटात भारतीय सैन्याचा त्रिशूल युद्धाभ्यास सुरू आहे। भारतीय सेना, नौसेना आणि वायुसेनेचा संयुक्त युद्धाभ्यास सुरू आहे। भारतीय सेनेचे पॅरा कमांडो, रणगाडे, ड्रोन्स, हेलिकॉप्टर, वायुसेनेचे फायटर जेट्स यांचा अभ्यास सुरू आहे। पाकिस्तानच्या सीमेशेजारील वाळवंटातच हा युद्धाभ्यास करत असून आपण युद्धासाठी सदैव तत्पर असल्याचा संदेश भारतीय सैन्यानं दिलाय। दिल्लीमधल्या लाल किल्ला परिसरामध्ये झालेल्या भीषण कार स्फोटाचं आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। तपासाच्या दृष्टीनं सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचा पुरावा मानला जातोय। हा स्फोट जैश-ए-मोहम्मदच्या संशयित दहशतवादी डॉक्टर मोहम्मद उमर यांच्या ह्युंदाई i20 कारमध्ये झालाय। या स्फोटाप्रकरणी आतापर्यंत 6 दहशतवादी डॉक्टरांना ताब्यात घेण्यात आलंय। दिल्लीतील स्फोट हा दहशतवादी हल्लाच असल्याची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे। केंद्राकडून पहिल्यांदाच दहशतवादी हल्ला असा उल्लेख झालेला आहे। या हल्ल्यामागील सर्व शक्यता तपासून बघणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी सांगितलं होतं। यानंतर आता वेगानं तपास सुरू असून काल पंतप्रधान मोदींनी आढावा घेतलाय। यानंतर संध्याकाळी झालेल्या बैठकीनंतर हा दहशतवादी हल्ला असल्याची घोषणा केंद्रानं केली आहे। त्यामुळे पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान विरोधात सुरू केलेलं ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरू होणार का आणि पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी भारत कोणती कठोर पावलं उचलणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। The cabinet expressed its profound grief over the loss of lives in the terrorist incident involving a car explosion near the Red Fort in Delhi on the evening of 10th November 2025. The cabinet observed 2-minute silence in honor of the innocent lives lost. The cabinet unequivocally condemns this dastardly and cowardly act that has led to the loss of innocent lives. The cabinet reiterates India's unwavering commitment to a policy of zero tolerance towards terrorism in all its forms and manifestations. तर फरीदाबाद जैश मॉडेलमध्ये जिच्याकडे मोठ्या प्रमाणात स्फोटकं सापडली तर डॉक्टर शाहीनचं कानपूर कनेक्शन समोर येत आहे। कानपूरमध्ये शाहूजी विद्यापीठामध्ये तिनं शिक्षण पूर्ण केलं होतं, मात्र पुढे वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर डॉक्टर शाहीनचे जैशशी संबंध असल्याचं उघड झालं। शाहीनचे कानपूरमधले काही फोटोही व्हायरल होत आहेत। शाहीन नेहमी सर्वसामान्य महिलेसारखीच राहायची, मात्र तिच्या महत्त्वाकांक्षा खूप मोठ्या होत्या असं तिचा घटस्फोटित पतीनं म्हटलंय। शाहीनचा विवाह डॉक्टर जफर हयात नावाच्या नेत्ररोग तज्ज्ञाशी झालेला होता। तिला 2 मुलंही आहेत, ती मुलंही आता सज्ञान झाली आहेत। तर डॉक्टर शाहीन हिचे काही जुने फोटोज आपण बघतोय। तिची 2 मुलं आहेत। कानपूरच्या शाहूजी विद्यापीठातून तिने शिक्षण घेतलेलं होतं आणि जैश सोबत तिचा संबंध आला अशी माहिती तिचा घटस्फोटित नवऱ्याने दिलेली आहे।
ती अतिशय सामान्य महिलेसारखीच वावरायची, राहायची, त्यामुळे तिच्यावर संशय येणं मुश्किल होतं. मात्र आता या सगळ्यानंतर तिच्याबद्दल मोठे खुलासे होत आहेत. तर लाल किल्ला स्फोटाचा तपास करणाऱ्या यंत्रणांच्या हाती मोठा सुगावा लागलाय. स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे केवळ एकच I-20 कार नव्हती, तर लाल रंगाच्या इकोस्पोर्ट कारचाही दिल्ली पोलिसांनी माग काढलाय. गेल्या 2 दिवसांपासून पोलीस या कारचा दिल्ली आणि आसपासच्या परिसरामध्ये शोध घेत आहेत. अखेरीस ही कार फरीदाबाद इथल्या खंदावली गावातील एका फार्म हाऊसमध्ये आढळलेली आहे. DL10CK0458 या क्रमांकाची लाल रंगाची गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. तज्ञांकडून त्या संशयित गाडीचा कोपरा तपासला जातोय. याही गाडीमधून दहशतवादी डॉक्टरांनी स्फोटकं नेल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. भंडाऱ्यामध्ये नगराध्यक्ष पदावरून शिंदेच्या शिवसेनेमध्ये चांगली स्पर्धा दिसून येते. एका बाजूला आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या पत्नी अश्विनी भोंडेकर या शर्यतीमध्ये आहेत, तर दुसऱ्या बाजूला पक्षश्रेष्ठी हा निर्णय इलेक्टिव्ह मेरिटनुसार घेतील असा विश्वास कार्यकर्त्यांनी बोलून दाखवलाय. सुरुवातीला 6 महिला इच्छुक उमेदवार होत्या, मात्र आता त्यातील 3 महिलांची नावं पक्षश्रेष्ठींकडे सुचवण्यात आली आहेत. सर्वेत ज्यांचं नाव समोर येईल त्यालाच नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळेल असा विश्वास शिंदे सेनेचे भंडारा गोंदिया जिल्ह्याचे संपर्क प्रमुख संजय कुंभलकर यांनी व्यक्त केला आहे. इलेक्टिव्ह मेरिट्सवर जे कोणी सर्वेमध्ये पुढे येईल त्यांना आम्ही तिकीट देऊ. जे लोक आता बोलत आहेत की नाही भोंडेकर साहेबांनी आपल्या पत्नीला तिकीट दिलं, हे एकदम चुकीचं आहे. इलेक्टिव्ह मेरिट्स डॉक्टर अश्विनीताई भोंडेकरमध्ये असतील आणि त्या सर्वेमध्ये सगळ्यात पुढे असतील तर नक्कीच आम्ही त्यांना तिकीट देऊ. जुन्नरमधल्या कल्याणनगर महामार्गावरच्या ओतूर येथे बिबट्यानं दुचाकीवर झडप मारली आहे. चालत्या दुचाकीवर झडप मारल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. सीताराम निलेश डोके असं जखमी शेतकऱ्याचं नाव असून ही घटना CCTVमध्ये कैद झाली आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.